डॉली कॅटर्स नवी मुंबईमध्ये नावच आहे. 15 फ्लेवरचे पान आपल्याला इकडे आज पाहायला भेटतात. आणि नेहमी डॉली कॅटर्सचा काहीतरी वेगळं छान असतं की जे मनाला भारावून जाईल आणि कोणीही आला तरी तो खुश होऊनच जाईल. चार 4,000 माणसांची ऑर्डर आहे. 4000. हो, त्याचं जेवण आहे बोलल्यानंतर लोक जेवल्याशिवाय जात नाहीये. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी आहे आज घनसोली गावामध्ये आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहणार तन्मय दादा आणि सोनाली ताईचं ग्रँड रिसेप्शन. आणि त्यासाठी आपल्याला इकडं आमंत्रण केलं आहे डॉली कॅटर्सचे ओनर सुरेश म्हात्रे दादा यांनी. आणि या ग्रँड रिसेप्शनची सर्व जेवणाची व्यवस्था आणि जबाबदारी सुरेश म्हात्रे दादा यांच्याकडे दिलेली आहे मडवी परिवाराने. तर तो सर्व 16 रॉयल रिसेप्शन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त मित्रांनो, लग्न झालेलं आहे, रिसेप्शन समजलं तर असेलच तुम्हाला काय ग्रँड असणार आहे. तोच सर्व का तुम्हाला दाखवीन. आता आलो आहे तर कॅटरर्ससोबत रिसेप्शनसुद्धा दाखवीन. कडक बघायला भेटणार आहे. आतमध्ये पण इव्हेंट काय ऑर्गनाईज केला आहे सर्व का तुम्ही दाखवीन मी. टाईमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आपल्या समोर आता सुरेश म्हात्रे दादा आहेत, डॉली कॅटरर्सचे ओनर, आणि ज्यांचे मुलं आज आपल्याला हा ग्रँड रिसेप्शन पाहायला भेटणार आहेत. तर त्यांची थोडीशी वेळ घेऊया आपण. आणि आता आपल्याला ते सर्व कॅटरर्सचे जे काउंटर आहेत त्यांची टूर देणार आहेत आपल्याला थोडक्यामध्ये. तर सुरू करूया आपण इकडून प्लेट काउंटर पासून. तर प्लेट काउंटर तिथं आहे. हा, प्लेट काउंटर आहे. 4,000 माणसांची ऑर्डर आहे. 4000. हो. 4000 लोकांची ऑर्डर म्हणजे 4000 प्लेटची आज इथं ऑर्डर आहे. आजची order अरे आहे. बाबा. आणि इथं सलाड काउंटर लागेल. सॅलड काउंटर. ओके. इथं चायनीज काउंटर आहे. चायनीज काउंटर आहे. हे लाईव्ह होणार. आणि लाईव्ह चायनीज होणार ना आपल्याकडे. मेन कोर्स इथं होणार. मेन कोर्सचे जे सेटअप आहे तो पण मोठा आहे बघा. आणि जिलेबीचं लाईव्ह जिलेबी, रबडी जिलेबी इथं होणार. लाईव्ह जिलेबी आणि रबडी इकडे होणार आहे काय. हा, हे बघा. आणि हा पण मेन कोर्सचा आहे. मेन कोर्सचा काउंटर आहे. आणि व्हेज नॉन व्हेज कसं काय असणार आहे. व्हेजच आहे, पूर्ण व्हेजच आहे. आपण नॉनव्हेजचा पण करतो ना. नॉनव्हेजचा पण करतो. आणि हल्दी सोला पण करतो ना. हल्दी, लग्न, कुठला पण शो आपण करतो. हे सर्व हे चाट काउंटर आहे. चाटचे 3 आयटम आहेत. चाटचे कुठले आयटम आहेत. एक लच्छा चाट, हा, पापडी चाट आणि पाणीपुरी. ओके. 3 आयटम इथे आहेत. असं हे लाईव्ह बनवून देणार. ओके. हा. आणि हा आहे पान काउंटर. हा, पान काउंटर एवढा मोठा सेट पान काउंटरचा. हो, बघा, मजबूत सेट लावलेला आहे. थोड्या वेळात इथं पान बनवणार, फायर पान बनवणार, लेडीज ते बनवणार आणि हे करणार. ओके. एक पार्ट झाला आपला आणि आता आपण झालो सेकंड पार्ट जवळ. हा, हे बघा, इथं पाण्याची व्यवस्था केलेली आहे. इथं पाणी काउंटर आहे, वॉश बेसिन इथं आहे, मॉकटेलचे काउंटर इथं आहेत. मॉकटेल्स. 5 टाईपचे मॉकटेल आहेत तिथं. ओके. आणि जसे जसे आपल्याला पाहिजे तसे फ्लेवर आपण सांगू शकतो. पार्टी जसा बोलेल, कस्टमर जसा बोलेल, पार्टी जशी ऑर्डर देणार तसं आपण अरेंज करतो. ओके. हे फ्रूट काउंटर अरे आहे. बाबा, फ्रूट फ्रूट काउंटर ते फ्रूट गर्ल्स असतील त्या फिरवणार सर्व ठिकाणी. ओके. म्हणजे आपल्याला इथे यायची गरज नाही, ते स्वतःहून सर्व करतील. सर्व करतील ते. ओके. आणि इकडे पण आणि आपल्याला इथं पण चाट काउंटर आहे. हा, आणि जसं तिथं काउंटर बघितलं तसं आहे. आणि एक VIP काउंटर आहे तिकडं. VIP काउंटर लच्छा म्हणजे चाट आतमध्ये वगैरे याच्या. हा, याच्या आतमध्ये VIP काउंटर आहे. ओके. हा मेन कोर्स काउंटर आहे. हा. ओके. आणि हा वाला. हा वाला पण मेन कोर्स आहे. 2 मेन कोर्स आहे, एक चायनीज आहे. ओके. म्हणजे जसं आपण तिकडे बघितलं तसंच आपण इकडे. कारण प्लेट काउंटर वगैरे तिथं पण आहे, इथं पण. क्राऊड जास्त असल्यामुळं 2 प्लेट काउंटर लावल्यात. ओके. 4000 लोकांची आपण जेवणाची आज व्यवस्था इकडे करणार आहोत. कारण का 16 तासा मोठा आहे. मोठा आहे. हा बघा. आणि आपण कोणच्याकडे आलो ते सांगा मला. आपला घनश्याम मडवी, ज्यांची मिसेस आताच निवडून आले, हा, नगरसेविका आहे, त्यांच्या मुलाचा रिसेप्शन आहे. त्यांच्या मुलाचा रिसेप्शन आहे. ओके. लग्न झालं, आता रिसेप्शन केलंय.
ओके. आणि आता तुम्ही विचार करा मित्रांनो, रिसेप्शन असं ठेवलं आहे तर लग्न सोहळा आणि हल्दी सोहळा कसं झाले असेल. हो, हल्दी आपण पण मिस जोरात केला तो झाला काका, आणि आधी हे ना पण सांगितलं झालं. मला. हा. व्हीआयपी सेक्शन मध्ये जाऊया आपण. हो चला. व्हीआयपी सेक्शन मध्ये जाऊया आपण. व्हीआयपी सेक्शन पण आहे बघा. VIP सेक्शन मध्ये आहे. मेन कोर्स लावलेला आहे. चायनीज, मेन कोर्स, स्टार्टर हे सर्व तिथून सर्व करून आणणार. इथं प्लेट काउंटर आणि आहे. इथं प्लेट काउंटर. ओके. असा मस्त सेटअप लावलेला आहे बघा. हा बघा मित्राकडं पहिला स्टार्टर बघताय. 3 स्टार्टर आहेत, त्याच्यामधला हा पनीर लिफाफा आहे ना. पनीर लिफाफा आहे. सेकंड स्टार्टर आपला कॉर्न बॉल. काय समोसे आहेत काय. कोकणिक समोसा. हा कोकणिक समोसा. कोकमिक समोसा. ओके. आणि सर्व करत आहेत बघा. हे बघा मित्रांनो, आजच्या रिसेप्शनसाठी मोजिटो आलेत आणि कुठले कुठले फ्लेवरचे आज सांगितले आहेत ते आपल्याला आपला मित्र सांगेल. हा मोजिटो आहे आणि हा ब्ल्यू लोगन, स्ट्रॉबेरी आहे आणि हा ऑरेंज. असे 4 फ्लेवरचे मोजिटो आपल्याला पाहायला भेटतील. आपण पण पिऊन बघूया. हा ट्राय करू. सर्व मान्यवर पाहुणे मंडळींचं यजमान स्थानी असलेले नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय घनश्यामजी मडवी, नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन्माननीय नगरसेविका ललिता मडवी आणि चिन्मय मडवी आणि मडवी परिवाराच्या वतीनं आलेल्या आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. दादाने कुठला फ्लेवर घेतलाय. स्ट्रॉबेरी फ्लेवर. टेस्ट कर. कसं वाटतंय दादा. छान आहे. छान आहे ना. ओके. रिफ्रेश वाटतंय ना एकदम. डन. थँक्यू. मॅम सुद्धा आलेले आहेत आणि त्यांचा आज लुक बघा खूप छान दिसत आहेत आणि मुलाच्या रिसेप्शनसाठी आलेले आहेत सर्वजण. आणि मॅमला पण विचारूया. मॅम तुम्हाला डॉली कॅटरर्सचा सेटअप कसा वाटला. तुम्ही तेच पार्कत होतात ना सर्वजण. नक्कीच. आज माझ्या मुलाचं रिसेप्शन आहे आणि मला काहीतरी युनिक आणि वेगळं हवं होतं आणि मला ते खूप छान वाटलेलं आहे. युनिक आणि छान नवीन काहीतरी नाविन्यपूर्ण. आणि नेहमी डॉली कॅटरर्सचा काहीतरी वेगळं आणि छान असतं की जे मनाला भारावून जाईल आणि कोणीही आला तरी तो खुश होऊनच जाईल, आनंदी होऊन जाईल. ओके. धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. आणि आज खूप सुंदर दिसत आहे. हे बघा आपल्या समोर आता पान काउंटर जे हँडल करण्याची व्यवस्था त्यांच्या हातात दिली ते आपल्या समोर आहेत. त्यांचं नाव छोटू आहे आणि ते आपल्या सर्व पान काउंटरचा सेटअप दाखवणार आहेत. कुठले कुठले फ्लेवरचे पान आहेत आणि काय काय ते आपल्या या सेटअपवरती ते दाखवूया. आता कुठल्या कुठले टाईपचे पान आहेत. हा ये रोज पान है, रोज पान. नंतर ये मैंगो मलाई, मँगो मलाई. नंतर ये चॉकलेट पान, चॉकलेट पान. ओके. ये स्ट्रॉबेरी मगई स्पेशल, ओके. मग स्पेशल चेरी वाला, चेरी वाला. ओके. ये ऑल पान बनेगा जिसमें सादा मीठा सब इसमें बनेगा. मगई केसर सब बन जाएगा. ओके. मतलब लाइव बन हाँ, जाएगा. लाइव. ओके. बाद में सब फ्लेवर जो फ्लेवर खाने का वो फ्लेवर में आएगा. ओके. इधर फायर पान पान बनेगा. आग पे चलेगा. डेमो ट्राय करू नका. माझ्यावर ट्राय नाही करायचं होतं. बरं आहे. फायर पान. ओके. फायर पान. नंतर दिलखुश पान, दिलखुश पान. ओके. नंतर जेली जेली पान. ओके. ये मलाई पान, मलाई पान. नंतर स्पेशल मीठा कोल्ड पान. स्पेशल मीठा कोल्ड पान. हाँ, विथ फ्रीज, डीप फ्रीज. ओके. नंतर ते काय आहे इकडं. मुखवास. ओके. 10 टाइप मुखवास. किती फ्लेवर आहे त्याच्यामध्ये. 10 फ्लेवर आहेत. आणि पान मध्ये किती फ्लेवर आहेत. 15 फ्लेवर है. 15 फ्लेवरचे पान आपल्याला इकडे आज पाहायला भेटतात. ओके. थँक्यू छोटू काका. आपल्या समोर आता एक ग्रुप आहे जे चाट काउंटरचा आस्वादचा आनंद घेत आहेत. तर सर्वांना पण विचारूया की त्यांना चाट काउंटर मधले जे स्वादिष्ट जे चाट होते आज ते त्यांना कसे वाटलेत. खाता येत ते. अर्ध्यांचा खाऊन सुद्धा झालाय. मनोहर मडवी, कुठून. घनसोली. घनसोलीचे. हा. कसं वाटलं तुम्हाला चाट काउंटर. एकदम मस्त. एकदम मस्त ना. आणि नंतर काका आहेत अनिल म्हात्रे. डॉली कॅटर्स एकदम ओके आहे आणि त्याचा टेस्ट चांगला आहे आणि नाव भरपूर झालेलं आहे.
म्हणजे फेमस आहे. माझा मित्रच आहे आणि आयटम आहे ना क्वालिटी चांगली आहे, टेस्टी आहे. टेस्ट आहे. नंतर दीपक म्हात्रे डॉली कॅटर्स या नवी मुंबईमध्ये नावच आहे. त्याच्यामध्ये त्याच्या जे स्टार्टर आहेत, जेवण आहेत, हे चांगले प्रकारचे भेटतील, एकदम टेस्टी असतात. ओके, धन्यवाद काका तुम्ही माहिती दिल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल. ग्रँड एंट्रीची तयारी चालू आहे आणि हा जो सेटअप बघताय तो माझ्या रिसेप्शनच्या एंट्रीला सुद्धा होता, समजला ना. चला जाऊया. म्हात्रे परिवाराच्या वतीनं या सुंदरशा या सोहळ्याच्या निमित्तानं आपण आज सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. मला नको. नाही नाही नाही, तुम्हाला नाही घेत. थँक्यू. जा. ऐका झाल्या आपले काउंटर्सला सुरुवात झालेली आहे. आपण आता चायनीज काउंटर जवळ आहोत. व्हेज फ्राईड राईस आहे, नंतर व्हेज मंचुरियन आणि नंतर व्हेज नूडल्स. पद्धतशीर बनवतात बघा. आणि सर्व जी यंग पिढी, छोटी बच्चे, ते सर्व आपल्याला इकडं चायनीज काउंटर जवळ दिसतात. अरे मोठे पण आहेत बघा आरेमध्ये मध्ये. हे बघा मेन कोर्सच्या काउंटर जवळ आलोय. पुऱ्या आहेत, चपाती आहे, भाकरी आहे, नंतर जिरा राईस, दाल फ्राय आहे, नंतर चवलीची भाजी आहे, पनीर अंगारा, पनीरची भाजी आहे, नंतर बटाट्याची भाजी आहे, बटाटा सुका, नंतर कुठली भाजी आहे, भरलेला वांगा, जिलेबी आहे स्वीटमध्ये आणि रबडी आहे आणि बघा पापडी सुद्धा आहे. ताईस आहेत आपल्या समोर जे आपले नेहमी व्हिडिओ बघत असतात. ताई नाव आपला? वीणा पाटील. आणि या छोटीचं नाव? ध्रुवी पाटील. ध्रुवी पाटील. नंतर किमया पाटील. स्टार्टर वगैरे ट्राय केला? जेवल्यात तुम्ही? जेवल्याशिवाय जाऊ नका. ओके, स्टार्टर वगैरे ट्राय केला? कसं वाटलं स्टार्टर वगैरे तुम्हाला? मस्त. आणि ड्रिंक आपल्या सॉफ्ट ड्रिंक पण मस्त आहे. ओके ना. नंतर तुम्ही ट्राय केलात? मी पण स्टार्टर ट्राय केलात? कोकणी समोसा कोकणी समोसा ट्राय केलात. ओके. नंतर हिला काय दिलात तुम्ही? स्टार्टर खाल्ला तू? कसं वाटलं तुला स्टार्टर? चांगला वाटला. डबल खाल्लास का नाही? डबल खायचा. लाजते ती बघा. आणि इतर दादा लोक पण आहेत, सध्या ते स्टार्टरच खात होते, त्यांचा जस्ट खाऊन झालाय. कसं वाटलं स्टार्टर? चांगलं होतं. जेवलेत तुम्ही? नाही, आम्ही जेवत. ओके दादा, तुम्ही जेवायचं बाकी आहे. ओके, जेवून घ्या. हे बघा सर्व मंडळी बसलेले आहे जेवण्यासाठी आणि सर्व मित्र परिवार ना, सर्व मित्र परिवार आहेत आपल्यासोबत. जेवणाची चव कशी वाटली तुम्हाला डॉली कॅटरर्सची? डॉली कॅटर्स घणसोली नाही, घणसोलीच्या आजूबाजूला
जेवणासाठीच फेमस आहे हा आणि त्याची टेस्ट म्हणजे त्याचं जेवण आहे बोलल्यानंतर लोक जेवल्याशिवाय जात नाही आहे. असं आहे. आणि लग्न जितकं लक्षणीय राहील तेवढं जेवणाची टेस्ट लक्षणीय राहते. ओके सॉरी तुम्हाला जेवताना डिस्टर्ब करतोय. असू दे. डॉली कॅटरर्स खरंच खूप छान आहे जेवण हा आणि आम्हाला सर्वांना आवडलंय आणि एकदम लाईट जेवण आहे आणि मस्त जेवण आहे. ओके डॉलीचं एक नंबर आहे जेवण. एक नंबर ना. एक नंबर जेवण. हे बघा सर्व मित्रमंडळी बसलेले आहे बघा जेवण. गर्दी झाली आता आपल्याला पण जेवणाची वेळ झालेली आहे. नगरसेवक आहेत ना म्हणून सर्व पाहुणी मंडळी मोठ्या प्रमाणात आलेले आहे. 4000 लोकांचा जेवणाची व्यवस्था आज इकडे केलेली आहे. इथपासूनच लाईन लागते म्हणजे नॉनव्हेज आपल्या चायनीज कॉर्नर आहे ना चायनीज काउंटर तिथपासूनच लाईन लागते. पब्लिक भरपूर आहे. हे बघा मित्रांनो पूर्ण ताट खास तुम्हाला दाखवण्यासाठी सजवलं आहे आणि किती पदार्थ आहेत बघा. भाकरी चपाती पुरी नूडल्स फ्राईड राईस जिरा राईस डाळ होती आणि अजून पापड आणि स्टार्टरमध्ये 2 आयटम घेतले. तिसरा आयटम मी घेतला नाही. आणि नंतर यो व्हेज मंचुरियन पनीरची भाजी चवलीची भाजी बटाट्याची भाजी आणि वांग्याचं भरीत. ओके आणि स्वीटमध्ये जिलेबी आणि नंतर रबडी सलाड आणि हा एक हे होता रायता टाईप होता काहीतरी तो घेतला आहे मी. बरेच पदार्थ होते आणि तशी गर्दी पण भरपूर आहे बघा. त्यासाठी 2-2 काउंटर लावलेत. प्रत्येक गोष्टीचे डबल काउंटर लावलेत. आपण ट्राय करू. तर व्हेज नूडल्स फ्राईड राईस पुरी विथ चवलीची भाजी. प्रॉपर झालंय म्हणजे जास्त तिखट नाही झालंय आणि जास्त फिकी पण झालंय. नॉर्मल लेवल झालंय. भाकरी विथ बटाट्याची भाजी. चपाती विथ पनीरची भाजी. जिरा राईस विथ वांग्याचं भरीत. बस झालं आता कट करा. त्याच्यामध्ये बघा काय काय आहे. टोमॅटो आहे आणि कॅप्सिकम आहे येल्लो ना आणि त्याला काय बोलतात ब्रोकली आहे आणि मला वाटतं याच्यावरती हे मारलं मिओनिज मस्त लागते पण जे काय ते आणि ऑरिगॅनो. बघा मावा मॅजिक फ्लेवर आहे आईस्क्रीम मध्ये आणि गर्दी बघा. आपल्या समोर आहेत घनसोली गावाचे नगरसेवक ज्यांना आपण दिलीप घरत काकांच्याकडे भेटलो होतो. अचानक आपली भेट झाली. त्यांच्या मुलाचा कार्य होता ना
आणि एकदम ग्रँड असं आपल्याला रिसेप्शन पाहायला भेटतंय. जेवणाची व्यवस्था लोकांची झाली पाहिजे चांगली आणि त्यासाठी त्याही सर्व जबाबदारी आपल्या डॉली कॅटरर्सवर दिली होती. तर त्याबद्दल तुम्हाला काय समजलं काका? नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी माझा मुलगा तन्मय याच्या लग्नाचा हा या ठिकाणी स्वागत समारंभ आहे आणि या स्वागत समारंभाची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी सर्व पाहुण्यांची, त्या ठिकाणी खानपानची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था या ठिकाणी आम्ही नवी मुंबईतले आणि नवी मुंबईच्या बाहेर परिसरामध्ये देखील नावाजलेले असे कॅटरर्स, डॉली कॅटरर्स यांच्याकडे दिलेले आहे. अतिशय सुंदर अशी व्यवस्था, पारंपरिक त्याचबरोबर सर्व वेस्टर्न आणि सगळ्या टाईप्सच्या खाद्यामध्ये अतिशय नामचीन असलेले हे आमचे मित्र डॉली कॅटरर्स यांच्याकडे ही व्यवस्था दिली आहे आणि अतिशय सुंदर अशी त्यांच्या जेवणाची चव आणि या जेवणामध्ये त्यांनी विविध अशा प्रकारचे आम्हाला जे काही आम्ही त्यांच्याकडे जबाबदारी दिली ते सर्व नागरिकांच्या पसंतीस असं हे डॉली कॅटरर्स उतरलेलं आहे. अतिशय वाजवी आणि स्टँडर्ड असं जेवण डॉली कॅटरर्स आणि त्यांच्या सर्व टीमकडून दिलं जातं आणि निश्चितपणे डॉली कॅटरर्सला या ठिकाणचं निवडण्यामागे आमचा जो काही हेतू होता तो अतिशय शुद्ध होता की जे आमचे पाहुणे पैपाहुणे या ठिकाणी येतील, नातेवाईक आप्तेष्ट येतील, यांची चांगल्या प्रकारे व्यवस्था व्हावी आणि त्या व्यवस्थेमध्ये माहीर असे डॉली कॅटरर्स त्यांचे मालक सुरेश म्हात्रे उर्फ डॉली यांच्याकडे ही दिलेली आहे आणि निश्चित आम्हाला आत्मविश्वास आहे याच्या पुढचं देखील जे नियोजन आहे ते व्यवस्थित पार पाडतील. तुर्तास त्यांनी ही जी काही व्यवस्था केलेली आहे ती सर्व नागरिकांच्या आणि सर्व सन्माननीय पैपाहुण्यांच्या पसंतीस अशी उतरलेली आहे. आणि बघा निघता निघता आपल्याला फॅमिली भेटले जे आपले डेली व्लॉग्स बघत असतात. काका नाव आपलं? भास्कर केनी, कुठून? दिवा कोलीवाडा. कोलीवाड्यातले? अरे बाबा. नंतर? मी सपना भास्कर केनी, कोलीवाडा. योगिनी अरुण पाटील, दिवा कोलीवाडा. ओके. आणि झालं जेवण वगैरे झाला? हो, आपला डॉली कॅटरर्सचा जेवण तुम्हाला कसं वाटला? एवढे भरपूर पदार्थ होते, मोजू नाही शकत हातावरती एवढे पदार्थ होते. कसं वाटलं जेवण? नाही, खूप छान होतं जेवण. हां, खूप छान होता. ताई तुम्हाला? हो, खूप छान होतं. सर्व पदार्थ आम्ही खाल्ले, खूप छान होते. ओके ओके. आणि काका स्पेशली तुम्हाला? मला जिलेबी लवली खूप आवडली, 2 वेळा घेतली, आवडीने खाल्ली. आवडीने खाल्लीत ना? ओके, थँक्यू. मस्त वाटलं तुम्हाला भेटून. चला मित्रांनो, ब्लॉग एंड करायची वेळ आली आणि जेवण वगैरे आणि हा सर्व इव्हेंट खूप भारी झाला होता. डॉली कॅटरर्सवरती जी जिम्मेदारी दिली होती जेवणाची ती त्यांनी उत्तमरित्या पार केली. एवढे पब्लिकला प्रॉपर हँडल, ते सर्व काय तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवलं आणि जेवण उत्तम जेवण झाला होता. तसं जेवणाला एकदम घरची चव येत होती. डालपासून, रबडीपासून, सर्व स्टार्टरपासून मस्त झालं होतं सर्व. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन, जर तुम्हाला कुठल्या पार्टीज इव्हेंटला त्यांना बोलवायचं असेल, उत्तम जेवणाची चव पाहिजे असेल तर तुम्ही डॉली कॅटरर्सला संपर्क नक्की साधू शकता. स्टार्टिंगपासून तुम्हाला हा नंबर येत असेल समोर, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्यांच्याच मुलं हाच आपला सर्व इव्हेंट पाहायला भेटला. फक्त हा ग्रँड रिसेप्शन होता. ओके, लग्न ऑलरेडी आधी झालं होता, रिसेप्शन ठेवलं होतं. म्हणजे सर्व जे आपली जवळची मंडळी असते त्यांच्यासाठी ज्या ग्रँड रिसेप्शनसाठी आलो होतो त्यांना दोघांनाही आपल्याकडून शुभेच्छा. असेच काय मेकर्स जरा बेस्ट ऑफ लक, हॅपी मॅरिड लाईफ. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.